नमस्कार मंडळी, मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये। तर आपण आता उन्हाळा चालू आहे, कलिंगडं सगळ्यांच्याच घरात असतात। हे कलिंगडं खाऊन झाल्यानंतर हे साल आपण अशी टाकून देतोय। तर त्याच्यापासून मी टूटी फ्रुटी बनवणार आहे। त्याच्यासाठी मी हे खाऊन झालेले कलिंगडं घेतलेले आहेत, हे चाकूने कट करून घेतलेले आहेत। तर आता आपण ह्याची तुकडे करूया आणि साल काढून घेऊया। आता हा तुकडा काढलेला आहे, तर ह्याची मी साल काढून घेणार आहे। अशी सगळी व्यवस्थित साल काढून घ्यायची सगळ्याची। तर हे बघा, आपण ह्याची सगळी साल काढून घेतलेली आहे सगळ्याची। आता ह्याचे आपण तुकडे करून घेऊया। थोडे मोठे मोठेच करायचे आहेत, कारण ते वाळल्यानंतर जास्त छोटे होतात ना। तर अशा प्रकारमध्ये ह्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत। चला, तर हे सगळ्याचे मी तुकडे करतो आणि मग तुम्हाला दाखवतो परत। तर हे बघा, हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एक पाण्यानं। त्याच्यामध्ये एवढं भिजतील एवढं पाणी घालायचं आहे आणि एकच उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला। ह्याला जास्त शिजवायचं नाही आहे, एक उकळी काढून घेऊ। हे 5 मिनिट आता उकळून झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये साखर ॲड करूया। ह्या चमच्याने मी 4 चमचे साखर ॲड केलेली आहे ह्याच्यामध्ये। आणि ही साखर आता आणि हे एक 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर ह्याला आता असं शिजू द्यायचं आहे। बघा, ही जेली आपली तयार झालेली आहे। मी शिजवून घेतलेली आहे त्याला व्यवस्थित त्या पाण्यामध्ये। पाणी जास्त घालायचं नाही आहे, नाहीतर मग ते साखरेचं पाणी आपल्याला ओतून द्यावं लागणार। आता ही 2 भागमध्ये डिवाईड करणार आहे मी, 2 वाटीमध्ये काढणार आहे। आणि ह्याच्यामध्ये फूड कलर टाकायचा आहे, खायचा कलर। एकामध्ये ग्रीन ॲड करूया, एकामध्ये ऑरेंज ॲड करूया। एक 5 मिनिटं ह्याला असंच ठेवून द्यायचं आहे, थंड होईपर्यंत। एक 5 मिनिटं असंच राहू दे। एक सुती कापड घ्यायचं आहे, त्याच्यावरती आता हे सगळं आपण असं पसरून वाळत घालायचं आहे। आणि हे फॅन खाली वाळवा आणि मग एक दिवस ह्याला कडक उन्हात ठेवायचं आहे। आणि हे आता वाळवून घेऊया आपण। हे अशा मी प्लेटमध्ये हे सुती कापड ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्याला ते उचलायला इझी जाते। आणि हे असं आपण असंच वाळत घालू शकतो आपण। तर हे बघा, ही आपली टूटी फ्रुटी आता मी वाळवून तयार केलेली आहे आणि 2 दिवस उन्हात वाळवलेली आहे। त्यामुळे हे कुरकुरीत असं वाळलेलं आहे। ह्याला आपण स्टोअर करून ठेवू शकतो आहे किंवा फ्रीजमध्ये असंच ठेवलं तरीही चालते। हे आपण शिऱ्यामध्ये किंवा केक बनवतो आपण तेव्हा केकमध्येही यूज करता येते। तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा। थँक्यू।